साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीवरून कोर्टानं राज्य सरकारला फटकारलाय। कोर्टाची परवानगी न घेता विश्वस्त मंडळानं पदभार स्वीकारला। विश्वस्त मंडळाला आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत असे आदेश हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत। विश्वस्त मंडळाला 23 सप्टेंबरपर्यंत कोणताही निर्णय घेता येणार नाही। मागील 2 वर्षांपासून साई संस्थानचा कारभार तदर्थ समितीकडे आहे। कोर्टाच्या परवानगीनंतरच सरकारनं नियुक्त केलेल्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेता येणार आहे, हे कोर्टानं स्पष्ट केलंय। या सगळ्याविषयी गेल्या 2 वर्षांपासून चर्चा सुरू आहे की वेगवेगळे राजकीय पक्ष स्वतःच्या माणसांना या विश्वस्त मंडळामध्ये नेमतात आणि त्यानंतर होणारे भ्रष्टाचार हे सर्वांसमक्ष असतात आणि म्हणून याचिकाकर्त्यांनी स्पष्ट केलेलं होतं की म्हणजे कोर्टाकडे ही याचिका करण्यात आली होती की या विश्वस्त मंडळाचा सगळा कारभार किंवा त्याच्या नियुक्त्या या कोर्टाच्या देखरेखीखाली व्हायला हव्यात आणि त्यानुसार कोर्टानं विश्वस्त मंडळाला हे स्पष्ट केलं होतं की जेव्हा विश्वस्त मंडळ नेमलं जाईल त्याची यादी कोर्टाकडे आली पाहिजे आणि पदभार स्वीकारताना किंवा त्याच्या पुढची जी सगळी प्रक्रिया आहे ती सगळी कोर्टाच्या हस्तक्षेपातच झाली पाहिजे, पण तसं झालं नाही। पदभार स्वीकारला गेला आणि कोर्टाला कळवलं देखील गेलं नाही। ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर शिर्डी संस्थानच्या याचिकाकर्त्यांच्या वकील आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर, हा जो कोर्टानं राज्य सरकारला दणका दिलाय किंवा एक प्रकारे फटकारलेला आहे की असा पदभार कसा स्वीकारला जाऊ शकतो कोर्टाला कळवल्याशिवाय, माहिती दिल्याशिवाय, तुम्ही याच्याविषयी काय सांगाल? आज कोर्टात याचिका होती, शिर्डीची याचिका तर 2019 मध्येच PIL एक दाखल केलं होतं। त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की आता 3 वर्ष संपलेले आहेत, एक दुसरं कोरम पेक्षा कमी लोक क्वालिफाईड आज आहेत, बाकीचे सगळे डिस्क्वालिफाईड किंवा रिझाईन केलेले आहेत। त्याच्यामुळे वी हॅव नो बॉडी आणि एक चांगलं विश्वस्त मंडळ जे कायद्याला अनुसरून, नियमाला अनुसरून आणि जे हायकोर्टाच्या निर्णयाचे जे निकष होते 2018च्या त्या निकषाला अनुसरून एक बॉडी तुम्ही आणा जे पारदर्शकपणे काम करेल। ती बॉडी ते आणू शकले नाहीत, म्हणून हायकोर्टाने मध्यंतरीच्या काळात म्हणजे एक इंटरिम अरेंजमेंट म्हणून एक ॲडहॉक बॉडी नियमित केली होती आणि त्याचा चेअरमॅनशिप त्यांनी दिलं होतं लर्नेड प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज अहमदनगर यांच्याकडे। आता ती 9/10/2019 पासून तदर्थ समिती कामकाज बघतीये शिर्डी संस्थानवरती। बरोबर। त्या समितीकडून चार्ज न घेता किंवा हायकोर्टाची परवानगी न घेता, हायकोर्टाला इंटिमेट देखील न करता 16 सप्टेंबर 2021 ला अचानक ही बॉडी आणली, 4 दिवस पुढच्या सुट्ट्या, आणि सोमवारी मग लगेच आम्ही सिव्हिल ऍप्लिकेशन दाखल केलं, एक दुरुस्ती अर्ज आम्ही केलाय त्याच्यात। आणि ह्या कमिटीचं कॉन्स्टिट्यूशन करतोय बरेच मुद्द्यांवर, त्याच्यापैकी काही मुद्दे आहेत की कायद्याला अनुसरून नाहीये ही सगळे राजकीय। पण प्रज्ञाजी, मुद्दा हाच आहे की सगळी प्रक्रिया माहीत असून कोर्टाने या आधीच सूचना केलेल्या असून सुद्धा सपशेल यंत्रणांकडून किंवा प्रशासनाकडून, सरकारकडून सुद्धा अशा सगळ्या कोर्टाच्या सूचनांकडे किंवा आपण म्हणूया घोषणांकडे दुर्लक्ष केलं जातं सपशेल, असं म्हणायचं याला? आता ही बाब पूर्ण कोर्टात न्यायप्रविष्ट असल्यामुळे ह्याच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही। आज फक्त काय जो निकाल झाला तेवढं मी तुम्हाला सांगू शकते। पण कोर्टाने क्लिअरली त्यांना सांगितलेलं आहे की आपण कोणतेच धोरणात्मक निर्णय घ्यायचे नाहीयेत, आपण कोणत्याच प्रकारचं एक्सपेंडिचर देखील करायचं नाहीये आणि 23 तारखेला 2:30 वाजता मॅटर ठेवलंय। कोणते नवीन मेंबर्स, कोणते नवीन अपॉइंटमेंट्स देखील करायचे नाहीत हे त्यांना सांगितलेलं आहे। पण आता ज्यांनी पदभार स्वीकारलेला आहे त्यांच्या बाबत काय, म्हणजे त्या सगळ्या यादीची स्क्रुटिनी पुन्हा होणार का, कशी असेल पुढची प्रक्रिया? आम्ही मागितली आहे कोर्टात, आम्ही तीच मागणी केली, आम्ही त्यांना सगळ्यांना पार्टी रिस्पॉन्डंट म्हणजे प्रतिवादी केलेला आहे आणि आम्ही म्हणतोय की ह्यांची नियुक्तीच चुकीची आहे, म्हणजे राजकीय मंडळी आहे आणि अनुसरून नाहीये, अदरवाईज अनफिट असे लोक डिस्क्वालिफाईड असतात। असे दर माणसाबद्दल आम्ही स्पेसिफिक अलिगेशन्स केलेले आहेत का बरं ह्यांच्या नियुक्त्या चुकलेल्या आहेत। पण प्रज्ञाजी, आपण जेव्हा हा सगळा कारभार बघताय, आपल्याला वैयक्तिक पातळीवर असं वाटतं की विश्वस्त मंडळ किंवा धार्मिक स्थळं सुद्धा अक्षरशः कुठलंही सरकार आलं तरी पक्षांकडून वाटून घेतली जातात आणि मग भ्रष्टाचार बोकळतो आणि तो पुढेही येतो, समोरही येतो।
अगदी बरोबर. इनफॅक्ट 2012 मध्ये जेव्हा हायकोर्टाने पहिल्यांदा तदर्थ समिती आणली होती, त्यात स्पेसिफिकली हायकोर्टाने सांगितलं होतं की पॉलिटिकल रिहॅबिलिटेशन होतंय. जे परफेक्ट. कोणी इलेक्शन जिंकत नाहीत त्यांना तुम्ही पदभार देताय आणि कोर्टात म्हणजे देवाच्या दारात तरी तुम्ही पॉलिटिक्स आणू नका. एवढं क्लिअरली कोर्टाने सांगितलं होतं. तसं असताना देखील अशीच पद्धत झाली 2016च्या बॉडीमध्ये. मग 2018 मध्ये हायकोर्टाने ती रिकन्सिडर करायला सांगितली होती शासनाला. सुप्रीम कोर्टाने देखील हायकोर्टाचा निर्णय अपहेल्ड केला होता आणि पुन्हा एक प्रकारचं हे शासनाने केलेलं दिसतंय. आता कोर्ट बघेल, ह्याला स्क्रुटनाइज करेल आणि योग्य तो निकाल देईल. नक्की. प्रज्ञाजी, आभार. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. ॲडव्होकेट प्रज्ञा तळेकर होत्या ज्यांच्याशी आपण सविस्तर बोलत होतो. पण ही बातमी ऐकताना आणि बघताना तुम्हाला देऊळ हा चित्रपट नक्की आठवला असेल. त्यामध्ये अशाच प्रकारचा सगळा कारभार आणि त्याचे सगळे कंगोरे स्पष्ट केलेले आहेत. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक.